आपण ह्याच्या आधीच्या व्याख्यानात बघितलं होतं त्याप्रमाणे फत्ते खान, बाळाजी हैबती, मुसे खान ही मंडळी ही शिवाजी महाराजांना हरवायसाठी निघाली होती विजापुरातून. अनेक कारण होती. म्हणजे इकडच्या देशमुखांनी सगळा शेतसारा शिवाजी महाराजांकडे जमा केला होता. शिवाजी महाराजांनी सिंहगड जिंकला होता. म्हणजे तोरणा, मुरुंब देवाचा डोंगर, रोहिडा हे गेल्याबद्दल आदिलशहाला फार दुःख झालं होतं, पण फार नव्हतं. पण सिंहगड गेल्यावर त्याला दुःख प्रचंड झालेलं आहे. सुभानमंगळ जिंकला ही तर फारच हद्द झाली. आणि मग ह्यासाठी म्हणून आदिलशहाने ह्या खान मंडळींना सगळ्या पाठवलं. त्यांच्याबरोबर बाळाजी हैबती वगैरे आपली मंडळी होतीच. आता विजापुरातून हे दक्षिणेकडून आलेले आहेत आणि त्यांनी ह्या दिशेने येऊन म्हणजे साधारणतः पूर्व बाजूने येऊन महाराष्ट्रातच म्हणजे इथं पुरंदराच्या जवळ जागा आहे, गाव आहे ती खळद, बेलसर अशी गाव आहे. तर ह्या ठिकाणी आपली छावणी टाकली. अंदाजे 5,000ची फौज ही त्या फत्ते खानाची होती. या वेळेला शिवाजी महाराजांची नक्की किती फौज आहे हे माहिती नाही, पण जे आकडे कळतात त्याप्रमाणे अंदाजे 1200च्या आसपास फौज असावी. पण फत्ते खानाचं म्हणणं होतं या पोराटोरांच्या जमावाला फौज म्हणणं म्हणजे फार मोठं काय म्हणतात त्याला ते ओव्हर रेटेड केल्यासारखं आहे. ही पोरं आहेत, 1200 आहेत, पण पोरं आहेत पोरं. ही काही फार मोठी असे हे नाहीत. आम्ही सगळे सुरमा बहादर वगैरे त्यांच्या भाषेत काहीतरी म्हणतात, तर तसे ते सुरमा बहादर आहेत. जेव्हा शिवाजी महाराजांनी इथं जो प्लॅन केलेला आहे ते म्हणजे लढाई पुण्यातून खेळायची नाही, ना सिंहगडावरून खेळायची. लढाई खेळायला त्यांनी किल्ला निवडला पुरंदर. पण पुरंदर शिवाजी महाराजांचा किल्लाच नाहीये. पुरंदर हा आदिलशहाचा किल्ला आहे. पण इथे किल्लेदार जो आहे तो शहाजीराजांचा मित्र आहे आणि काहीतरी नीलकंठ असं नाव आहे त्यांचं. त्या नीलकंठरावांना शिवाजी महाराजांनी विचारलं की प्रसंग पाकाय, वडिलांना अटक झालेली आहे आणि आमचं पानिपत्य करायला फत्तेखान येतो, तर आपल्या किल्ल्यात आम्हाला आश्रय मिळेल का? आणि नीलकंठरावांनी हा आश्रय दिला. शिवाजी महाराज हे डिप्लोमॅट आहेत, बोलण्यात अत्यंत चतुर आहेत. ज्या इंग्रजांनी शिवाजी महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन घेतले, बोललेले आहेत, त्यांनी लिहून ठेवले की शिवाजी महाराज हे फार भरभर बोलतात आणि बोलताना समोरच्यावर एक जबरदस्त छाप पाडतात. कदाचित ह्या सगळ्याची गोष्ट शहाजीराजांचं वजन, शिवाजी महाराजांनी इतक्या लहान वयात केलेलं कार्य आणि या सगळ्या गोष्टी बघितल्यावर नीलकंठरावांनी त्यांना किल्ल्यात घेतलं. तोपर्यंत बाळाजी हैबती आणि मुसे खान वगैरे मंडळींनी ते काही शांत बसायला आलेले नव्हते. त्यांची फौज ही निघाली आणि त्यांनी येऊन हा सुभानमंगळचा किल्ला जिंकून घेतला. त्यामुळं फत्ते खानाच्या दृष्टीने पहिली फत्ते झाली की सुभानमंगळ आपल्या हातात आलेला आहे. आता पुढचा प्लॅन. आता जनरली सांगतो की हिंदू मंडळी जी आहेत ह्यांचे काही नियम आहेत युद्धाचे जे शत्रूला चांगले माहिती असतात. उदाहरणार्थ अमावस्येच्या दिवशी हिंदू काही मोठं काम करत नाहीत. हिंदू लढाया खेळतात ते दिवसा, रात्रीच्या खेळत नाहीत. ते अजूनही आपण महाभारताच्याच काळात असतो. सूर्यास्त झाला की युद्ध बंद, सूर्योदयाला परत युद्ध सुरू करायचं वगैरे वगैरे. मोहम्मद घौरीची लढाई आठवा, पृथ्वीराज चव्हाणांनी संध्याकाळ झाली की युद्ध बंद करून टाकलं होतं. अशा असंख्य दाखले आहेत. त्यानंतर शब्दाला पक्के असणं, वचन न मोडणं. ते काय म्हणे, प्राण जाय पर वचन न जाय. निशस्त्रावरती हल्ला करायचा नाही, शरण आलेल्याला मारायचं नाही,
जीवदान द्यायचं, अशा असंख्य गोष्टी आहेत. त्यामुळं अमावस्येच्या वेळेला हे सगळे शत्रू हे निर्धास्त होते. बरं, त्यातून हल्ला करायला 5,000ची फौज म्हणजे आदिलशहानी जरा जास्तीच पाठवली, 1200 जणांसाठी, असं सर्व मत होतं त्यांचं. महाराजांनी अमावस्येच्याच रात्री हल्ला करायचं ठरवलं, कारण त्याशिवाय प्रतिपरेचा विजय येणार नाहीये. त्यांची मुद्रा जी आहे ती अशीच आहे की प्रतिपरेच्या चंद्राप्रमाणे, चंद्रकोरीप्रमाणे वाढती ही मुद्रा आहे. त्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी, जे काहीतरी त्या माणसाचं नाव आता मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण भिकाजी चोर किंवा अशी काही मंडळी आहेत, गोदाजी जगताप, ही सगळी मंडळी आहेत, ह्यांनी रात्रीच्या वेळेला सुभान मंगळावर हल्ला चढवला. वास्तविक सुभान मंगळ हा आदिलशहाचा किल्ला, पण तो मराठ्यांनी जिंकून घेतला होता. आता तो आदिलशहानी परत जिंकून घेतलाय, पण जिंकून स्थिर व्हायच्या आतच मराठ्यांनी हल्ला केला. या सुभान मंगळचा जो किल्ला आहे त्याच्या भिंती मातीच्या, तो काही पक्का दगडाने बांधलेला किल्ला नाही, आणि त्यामुळे मराठ्यांनी कुरळी फावडी वगैरे घेऊन याच्या भिंती पाडायला सुरुवात केली. थोडा वेळ जबरदस्त लढाई झाली आणि मग बाळाजी हैबतीला भाला लागला म्हणजे मराठ्यांनी टार्गेटच केलं होतं. बाळाजी हैबतीवरती भाला फेकला, जो त्याच्या मांडीत घुसला, पण त्यांनी तो भाला उपसला आणि परत लढाई खेळायला सुरुवात केली. पण ब्लिडिंग होणारच आहे, त्याचा मृत्यू झाला. मराठ्यांनी हा किल्ला परत जिंकून घेतला. जबरदस्त पॉइंट हा आहे की ह्या बाजूने मराठ्यांनी व्यवस्थित येऊन पुरंदरापासून जी फौज पाठवली, हा किल्ला जिंकला. ही खबर सकाळच्या आसपास खळद बेलसरला फत्तेखानाला समजली. पण शिवाजी महाराजांचं तंत्र लक्षात घ्या, एक हल्ला करून गप्प बसायचं नाहीये. तोपर्यंत दुसरा हल्ला या बाजूनी झाला. अंदाजे 300च्या आसपास मराठे ही 2,500पेक्षा जास्ती फौज पसरलेल्या फत्तेखानावर चालून गेले. कान्होजी जेढ्यांचा मुलगा सर्जेराव जेढे हा नेतृत्व करत होता, आणि ह्यांनी जाऊन अचानकपणे या छावणीवर सकाळच्या वेळेला हल्ला चढवला. हा जबरदस्त हल्ला होता. काय ताकद असेल, मेंटॅलिटी, मानसिकता कसली जबरदस्त असेल की हजारोंच्या फौजेवरती फक्त 300 जण जाऊन हल्ला करतायत. हा हल्ला केवळ खानाला उचकवायला होता. त्याप्रमाणे ते सगळे लोक तयार झाल्यावर मराठे पळून आले. लक्षात घ्या, इथं नीती बदलली. राजपुतांची नीती होती मोडेल पण वाकणार नाही. इथं मराठ्यांनी नीती बदलली. काय करायचंय, उचकवायचे आणि यायचे. आता फत्तेखान जाम हादरला होता. त्याचं कारण म्हणजे सुभान मंगळ जर या पोरांनी परत जिंकल्याचं आदिलशहाला कळलं तर आदिलशहा वाट लावेल. त्यातून आपल्याच छावणीवर हल्ला झाल्याचं आदिलशहाला कळलं तर आणखीन इज्जत काढेल. आणि त्या रागाच्या भरात फत्तेखान सगळी फौज घेऊन पुरंदर जिंकायला आला. पुरंदर हा प्रचंड उंच किल्ला आहे. त्याचा बाले किल्ला तर अति उंच आहे. मराठ्यांनी फक्त दगड टाकायला सुरुवात केली. आता न्यूटनचा दुसरा नियम मराठ्यांना माहिती होता की नाही माहित नाही त्यावेळेला, पण वरून सोडलेला दगड आणखीन 4 दगडांना घेऊन खाली जातो. त्यामुळं फत्तेखान हादरला. एकतर पुरंदरासारखा किल्ला, मनमानी हे लोक चढतात, आयुष्यात डोंगर नाही बघितले आणि किल्ले चढायला निघाले, दमछाक होत होती. त्यात वरून हे दगडांची प्रचंड मोठी वर्षा. एवढी शाही फौज हा फक्त दगड मारून मारणार की काय असं फत्तेखान म्हणतो त्यावेळेला. पण शेवटी मुसेखान वगैरे मंडळींनी खूप जोर लावला आणि मग ही फौज एकदाची किल्ल्याच्या दरवाजापर्यंत पोहोचली. तिथे त्यांना आणखीन भयानक गोष्टीचा सामना करावा लागला. ते म्हणजे मराठ्यांनी वरून विंचू फेकायला सुरुवात केली. इंगळ म्हणतात, मोठे विंचू. म्हणजे लढाईची तयारी काय असेल, गनिमी कावा म्हणतो आपण, हा काय असेल, तो वरून विंचू फेकायचे. आता तुम्ही तलवार घेऊन तुमच्याच मानेवरच्या विंचवाला नाही मारू शकत. आलं, ही फौज गांगरली आणि मग शेवटचा मोठा हल्ला
ते म्हणजे बाजी पासलकर नावाच्या एका वयोवृद्ध सैनिकाच्या किंवा सरदाराच्या नेतृत्वाखाली फौज उघडून मराठ्यांनी एकदम दरवाजा उघडून मराठ्यांनी एकदम फौज सोडली आणि मग मात्र फत्तेखानाचा पराभव झाला. ते पळत सुटले, पण मराठ्यांनी त्यांचा छावणीपर्यंत जाऊन पाठलाग केला आणि छावणी लुटून आणली. फत्तेखान पळून गेला. बरेचसे खान पळून गेले. बाळाजी हैबतीसारख्या मोठ्या सरदाराचा मृत्यू झाला आणि आणलेले हत्ती, घोडे, उंट सगळं महाराजांना शांतपैकी सगळं मिळालं. प्रचंड मोठा विजय या ठिकाणी मराठ्यांना संपादन करता आला. फक्त काही वाईट गोष्टी म्हणजे बाजी पासलकरांचा या युद्धामध्ये मृत्यू झाला. त्याच्यानंतर काही प्रमाणात तर आपले सरदार जाणारच होते, पण हे पहिलं युद्ध हे निर्णायक पद्धतीने म्हणजे जी भीती होती मागच्या वेळेला झालं होतं, मुरार जगदेव आणि खवास खान आले होते, आपण काहीच करू शकलो नव्हतो. पण आता जेव्हा आदिलशहाने फौज पाठवली त्यावेळेला व्यवस्थित रीतीने त्या फौजेचा समाचार घेतला की त्या परिस्थितीत घेतला गेला ज्यावेळेला शहाजीराजे अटकेत आहेत. आता शहाजीराजांच्या जीवाला अपाय होण्याची शक्यता खूप मोठी आहे. पण अशा वेळेला महाराजांनी आणखीन एक मोठा डाव टाकला, तो म्हणजे शहाजादा. शहाजादा म्हणजे युवराज, मुराद म्हणजे शहाजांचा मुलगा. हा बुऱ्हाणपूरला सुभेदार म्हणून होता, दक्षिणेचा सुभेदार मोगलांचा. ह्याला पत्र पाठवलं की मी, माझा भाऊ संभाजी आणि माझे वडील शहाजी हे सगळे मोगलांची चाकरी करण्यास आम्ही उत्सुक आहोत, मोगलांकडे यायला तयार आहोत. परंतु सध्या माझ्या वडिलांना आदिलशहाने अटक केलेली असल्यामुळं ते येऊ शकत नाही, पण आम्ही आपली चाकरी करण्यास तयार आहोत. त्यामुळे झालं काय ते नंतर त्यांनी कधी त्याची उत्तर दिली नाहीत वगैरे, ही सगळी गोष्ट दूर. तो बराच इतिहास आहे, डिटेलमध्ये वाचायचा असेल तर परत तेच पुस्तक रियासतकार सरदेसाई यांचं यांचं मराठ्यांचा इतिहास व्हॉल्यूम 1 पहिला खंड त्याच्यात हे आहे. तर ते एकूण काहीतरी असं आहे की मोगलांनी परत पत्र पाठवली, त्याला महाराजांनी उत्तर दिलं नाही. पण इकडे आदिलशहाला मात्र टेन्शन होतं की जर मुरादनी शहाजीराजांना पोशाख पाठवला तर आपण काय करायचं, आणि मग आमच्या सरदाराला तुम्ही अटकेत ठेवलं हे निमित्त करून जर मोगलांनी आदिलशाहीवर हल्ला केला तर काय करायचं. आणि मग त्यामुळं आदिलशहानी निर्णय घेतला शहाजीराजांना सोडायचं. आधी बुद्धिमत्ता लक्षात, उच्च प्रतीचं राजकारण. बरं, गंमत म्हणजे अशी आहे की ज्या पद्धतीत शिवाजी महाराजांनी फत्तेखानाचा पराभव केलेला आहे तसंच संभाजीराजांनी सुद्धा त्यांच्यावर सोडलेल्या खानाचा पराभव करून टाकलाय. आणि मग अशा पद्धतीमध्ये यथेच्छ सगळ्यांचे पराभव झाल्यामुळं आणि शिवाय आदिलशहाला एक झटका दिला की मोगलांचा चेक लावला. त्यामुळं आदिलशहाच्या सरदारांनी कुठच्या तरी जाऊन शहाजीराजांना सांगितलं की बादशाहची तुमच्याबद्दल काही गैरसमजुतीमुळे असं झालं होतं आणि मग आता ती गैरसमजूत दूर झाली आहे तर शाही हमामखान्यात स्नान करा आणि बादशाहच्या भेटीला या. त्याप्रमाणे शहाजीराजे बादशाहच्या भेटीला गेले. बादशाहनी सांगितलं की तुझ्या मुलांनी जो सिंहगड जिंकलेला आहे म्हणजेच कोंढाणा किल्ला जिंकलाय त्याबद्दल आम्हाला फार वाईट वाटतं, तेवढा किल्ला आम्हाला द्या, तुम्हाला आम्ही मोकळं करतो. आणि झालेल्या गैरसमजुतीबद्दल दिलगिरी. बस शहाजीराजांनी शेवटी शिवाजी महाराजांना सांगितलं की हा किल्ला देऊन टाका, तह करून टाका. आणि त्याप्रमाणे सिंहगड हा शिवाजी महाराजांना सोडावा लागला. महाराजांना वाईट वाटलं, पण किल्ला आपण परत जिंकू शकतो ह्या भावनेने त्यांनी तो किल्ला हा आदिलशहाला दिला. शहाजीराजांची सुटका झाली, परंतु आदिलशहानी त्यांना विजापुरातच ठेवलं. तहाचा एक भाग पूर्ण केला, दुसरा भाग मराठ्यांनी पूर्णच केला नाही. ते म्हणजे बंगलोर शहर आदिलशहाला द्यायचं होतं, पण ते मात्र मराठ्यांनी दिलं नाही. बंगलोर शहर शहाजीराजांनी स्वतःकडेच ठेवून घेतलेलं आहे. पण 6 महिने पुढचे शहाजीराजे हे विजापुरात असल्यामुळं शिवाजी महाराजांना फारशा हालचाली ह्या करता आल्या नाहीत. या ठिकाणी आदिलशहा बरोबरची पहिली चकमक किंवा लढाई
ही या ठिकाणी संपली.